हा खेळाडू, या खेळाडूने अनेक सामने गाजवलेले आहेत, या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच आता मात्र आपण पाहणार आहोत घमासान. तर स्नेहभोजनाची ऑफर आलेली आहे धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून शंभू पायगाव संघासाठी. अंतिम विजयी पद पटकावता तर स्नेहभोजन आणि कुठल्याही ट्रिकसाठी त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. कुडू सरांचा इशारा येतोय, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो ह्या फायनलसाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू घेऊन येतोय राकेश पाटील. मॅच ऑन. पहिला चेंडू गॅप मधून काढलेला आहे. पॉइंट आणि गली क्षेत्रातून चेंडू सरळ सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर या इथे 3 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. चांगला फटका होता. बॅकफुटला गेले फलंदाज. फ्लॅश स्क्वेअर कट आपण पाहतोय आणि या स्क्वेअर कटने 3 धावा मिळवून दिल्या. वैती सर नक्कीच निरोप घेत आहेत. बेस्ट ऑफ लक सर. व्यवस्थित जा आणि नक्की नेहमीच आमच्याशी कनेक्ट राहा. वैती सर एक चांगले व्यक्तिमत्व, 40+ क्रिकेटचे अंपायर. लॉप केलेला चेंडूला या इथे दीपक मडवी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. अंडरआर्म थ्रो त्यांचा, मात्र अंडरआर्म थ्रो ही अगदी वेगाने गोलंदाजाकडे जातोय. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली 4. आपण पाहतात चाचणी स्पर्धेचा मेगा फिनाले आणि मेगा फिनाले 2 डिपेंडिंग चॅम्पियनमध्ये 15 मारुती काल्हेर आणि स्वयंभू पायगाव दोन्ही संघांनी 1-1 चाचणी जिंकलेली आहे. यावेळी मात्र चेंडू बॅटची कड घेऊन शॉर्ट थर्डमॅनला विकास मुकादम हॅपी मॅन त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली 5. सुरुवात जशी व्हायला पाहिजे होती पहिल्या 3 चेंडूमध्ये तशी मात्र सुरुवात आता काल्हेर संघाला मिळाली. मात्र अजून 3 चेंडू पॉवर प्लेचे बाकी आहेत. समोर संतोष तरे. हा फुलटॉ चेंडू आहे. पायांवर आदळतोय. ऑफस्टम्पच्या किंचित नक्कीच बाहेर चेंडू. पंच कुडू सरांचा लेग बायचा इशारा येतो. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 6. मेगा फिनाले तुम्ही पाहताय मित्रांनो. सीझनची सुरुवात झालेली आहे. एक गरमागरम सामना आपल्यापर्यंत. गोलंदाज तयार. हा फुलटॉ चेंडू आहे. मात्र व्यवस्थित बॅटवर मिडल ऑफ बॅट आलेला नाही. व्ही शेपमध्ये खेळून काढला. दुसऱ्या धावेची दरकार होती तिथे संतोष तरेला, मात्र प्रतिसाद दिलेला नाही आहे त्याच्या जोडीदाराने. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 7 वर पोहोचलेले. संध्याकाळचं वातावरण काल जी चूक केली होती 15 मारुती काल्हेर संघाने ती चूक त्यांनी सुधारलेले. टॉस जिंकल्यानंतर लगेचच बॅटिंगचा फैसला केला, निर्णय केला आणि नक्कीच पहिल्या षटकात आपण पाहतोय कुठे ना कुठे संत सुरुवात. हा चेंडू लाभ केलेला आहे. दीपक माडवी त्या तिथे यस आणि कॅच कलेक्ट करतील. वेल जज कॅच. संतोष तरेची खेळी संपुष्टात आणि जल्लोष पायगाव संघाच्या पाठीराख्यांमध्ये. फिल्डिंग करणारी टीम आपल्यासाठी एक सूचना करतोय. आपण स्पीडअप करा कारण सेकंड इनिंग तुम्हाला खेळायची आहे आणि त्यासाठी मी बॅटिंग करणाऱ्या टीमला विशेष सूचना करेन की आपण सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये जरी आपण एकामेकाचे प्रतिस्पर्धी असलो, मैदानाच्या बाहेर सर्वांचे मित्र आहोत आणि सहकार्य करा. क्रिकेटची वृत्ती दाखवा, शिस्त दाखवा आणि दोन्ही संघांना समान संधी या ठिकाणी निर्माण करून द्या. टॅलेंट दाखवा, तुमची जिद्द दाखवा, तुमचं कौशल्य दाखवा. फायनलवर मोहर उठवा. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 जितू गवळीकडे चेंडू सोपवलेला आहे. यस आणि क्षेत्ररक्षण फाय लावलेलं आहे. शॉर्ट थर्डमॅन गळी 38 सर्कलमध्ये यावेळी उडवलेला आहे. दीपक माडवी पुन्हा हरकतमध्ये आणि बॅक टू बॅक दीपक माडवी आणि दुसरा झेल कलेक्ट केलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर आपण पाहतोय 2 फलंदाज पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. 15 मारुती काल्हेर संघ अडचणीत.
प्रेक्षकांचा कयास आहे की अंतिम सामन्यामध्ये स्कोर कमी होईल आणि स्कोर जरी कमी झाला, एक 40+ जरी स्कोर झाला, एक चांगला सामना रंगू शकतो, चांगली फायनल रंगू शकते. कारण बघा सूर्य बराचसा संध्याकाळच्या अस्ताला आपण पाहतोय पश्चिमेला गेलेला आहे. सूर्यप्रकाश नाही आहे, संधिप्रकाश सुरू झालेला आहे आणि अशातच मोठे फटके लागणे खूप दुरापस्त आहे, खूप कठीण आहे. ताकद जास्त लावावी लागेल चेंडूवर आणि तरच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. जितू पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवतोय. नवीन फलंदाज परशा खेळपट्टीवर. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. सेफ चेंडूला खेळून काढलेल्या कव्हर क्षेत्रामध्ये. सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 8. पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्यानंतर आपण पाहतोय की दुहेरी धावेलाही इथे प्रतिबंध केलेला आहे आणि दुहेरी धावही मिळत नाही आहे. शॉर्ट पिच चेंडू. ॲलिव्हेशन व्यवस्थित मिळालं नव्हतं. सिंगल तर नक्कीच पूर्ण होईल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. धावफलक हलताय, मात्र धावफलक वेगाने उडी घेत नाही आहे. 9 धावा धावफलकावर. 9 चेंडू 9 धावा म्हणजे रन टू बॉल आपण पाहतोय. हा चेंडू फुल टॉस आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिंगल शिवाय पुन्हा एकदा काही मिळणार नाही. जद्दोजहद चालू आहे, बॅटल चालू आहे. बॉल आणि बॅटमध्ये संघर्ष सुरू आहे. जीवनात नेहमी संघर्ष हवा असतो आणि संघर्ष नसेल तर जीवनाला नक्कीच मजा नसते, आयुष्याला मजा नसते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा ठरलेला असतो. क्रिकेटमध्ये इथे संघर्ष बॅट आणि बॉलमध्ये. ओहो, अंदाधुंदी कारभार, अंदाधुंदी. आणि जितू गावलीच्या बॉलिंगवर तुम्ही अंदाधुंदी फटका मारू शकत नाही. फटक्याची निवड तुम्हाला अगदी योग्य रीतीने करावी लागेल, तरच जितू गावली विरुद्ध तुम्ही सक्सेस होऊ शकता. 5 चेंडू टाकलेले, 1 विकेट 3 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती. चेंडू ब्लॉक होलमध्ये. सिंगल आली. जितू स्वतः चेंडूवर झेप घेतोय. आणखी प्रयत्न नाही आहे फलंदाजांचा. 2 षटकं अगदी वाऱ्याच्या वेगाने संपलेले आहेत. मी तर म्हणेन की जबरदस्त इथं टायमिंग मॅनेजमेंट केलेले आहे. 8 षटकामध्ये 2 षटक संपलेले आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये आता मात्र एक चांगली बॅटिंग करावीच लागेल बंद्रा मारुती काल्हेर संघाला. दोन्ही संघ डिपेंडिंग चॅम्पियन. दोन्ही संघांनी चाचणीवर आपला नाव कोरलेलं आहे आणि इथे मात्र या दोन्ही संघांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही फक्त लक म्हणून चाचणी मारली नव्हती, तर आमच्यामध्ये कौशल्य होतं, आमची जिद्द होती, आमच्यामध्ये खेळ होता, म्हणून आम्ही या अगोदरची चाचणी मारलेली आहे. आज सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांनी भेट दिली या स्पर्धेला. चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. खूप कौतुक केलं या स्पर्धेचं. खास करून जय कालिका माता कालवार संघाने जी मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी, त्या स्पर्धेबद्दल त्यांनी खूप कौतुक केलं आणि दिलगिरी व्यक्त केली की इलेक्शनचे वारे सुरू आहेत सध्या. नक्कीच सर्व पदाधिकारी या स्पर्धेला भेट देऊ शकले नाही, त्याबद्दल नक्कीच त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली. जाऊया आपण पुन्हा एकदा क्रिकेटकडे. दीपक मडवी. यावेळी मात्र लाभ केलेला चेंडूला अजिंक्य त्या ठिकाणी. यावेळी पाहतोय आपण जितूने अगोदर पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला होता. आता मात्र दीपक मडवीने त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केलेला आहे. हे जलवा आहे इन खिलाडियों का. रेग्युलर क्रिकेट गाजवल्यानंतर आता 40+ क्रिकेट आणि नवीन 40+ क्रिकेटमध्ये ना ज्ञानेश्वर मुकादम रेग्युलर जे क्रिकेटर आहेत त्यांना खास या नवीन 40+ची एक ओढ लागलेली आहे. आणि ही नवीन 40+ क्रिकेटमध्ये जेवढे रेग्युलर तुम्ही खेळाडू बघाल ना, इतर 40मध्ये तेवढे दिसत नाही आहे. आणि खरं पाहिलं तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये नक्कीच ही एक क्रिकेटची जी लेवल आहे, क्वालिटी आहे, ती वाढलेली आहे. आता हसी मजाकचा किंवा फक्त खेळायचं हरून जायचं असा क्रिकेट राहिलेला नाही आहे. तर प्रत्येक संघ जिंकण्यासाठी मेहनत घेतोय. दीपक ड्राईव्ह केलेला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय, मात्र काही ना काही चूक घडते आणि त्या अनुषंगाने सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 12 लागलेली आहे. 35 किंवा 40 धावापर्यंत पोहोचावंच लागेल बंद्रा मारुती काल्हेर संघाला. इथे वेगवान चेंडू, वेगवान तेज तरार, परंतु
दिशा चुकीची, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच कुडूसर दोन्ही हात पाय लावत आहेत. वाईटचा इशारा. सिंगल आली अतिरिक्तच्या रूपाने आणि धावसंख्या धावफलकावर 13-13. इथे परशा आहे. व्यवस्थित बॅटवर चेंडू आलेला नाही, मात्र तरी सुद्धा क्षेत्ररक्षक जीवाचं रान करतोय. दुहेरी धावेला पण ज्ञानेश्वर मुकादम इथे प्रतिबंध घातलेला आहे. बघा, एका धावेसाठी इथे जद्दोजहद संघर्ष सुरू आहे. आणि बॉलिंगचा स्पीड काय आहे बघा. मागच्या 8 मिनिटामध्ये 2 षटकं संपल्यानंतर त्यानंतर दीपकचं हे जे षटक आहे ते अगदी फास्ट षटक सुरू आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की धावा खूप कमी येत आहेत. विकास पांडे यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर दुहेरी धाव. परंतु काय क्वालिटी क्रिकेट खेळलं जाते स्वयंभू पायगाव संघाकडून. क्षेत्ररक्षण बघा, अगदी कॉन्फिडन्सने ओतप्रेत भरलेला आहे हा संघ. बॉडी लँग्वेज हाय लेवलला. क्षेत्ररक्षण करताना खास करून तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह हवी आणि ती बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू लॉब केलेला आहे. इथे मात्र 1 बॉल चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. यस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा एक महत्त्वाचा चौकार बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या खात्यामध्ये. 20 धावा धावपलकावर लागलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील अंतिम चेंडू म्हणजे 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. नाराज आहे दीपक मडवी. खरं तर चेंडूवर झेप घेतली होती क्षेत्ररक्षकाने. राकेश तिथे होते, पाटील, राकेश पाटील. हा पुलटा चेंडू आहे. ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. हे उमदा क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न. विकास पांडे त्या ठिकाणी डेंजर एंडला. गॅदर करता आलं नव्हतं जितू गवळीला. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हे तिसरं षटक संपलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 7.33च्या सरासरीने 22 धावा 22 धावा धावपलकावर लागलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये 2 मोठे फटके आवश्यक झालेले आहेत. मात्र जितू गवळीचा संघ शेवटच्या षटकात या 10 ते 12 धावा देईल का, हाही प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. मात्र मॅच जबरदस्त रंगले. फायनलचा सामना डोळ्यात तेल घालून अगदी प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. तमाम यूट्यूब युजर्सचे या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र चेंडूला खेचून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. परशाच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच कोकवा कोकवी 100% पाहायला मिळेल. ठोसास ठोसा. अगदी जर बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर सुरुवात केलेली आहे. चंदन मुकादम आपल्या फॉलो थ्रूमध्ये रनअपमध्ये चूक करतोय. शेअर मार्केट थोड्याच वेळात वधारेल इथे बक्षिसांचा. यावेळी चेंडू अलॉन दी कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न. त्यानंतर सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली 27-27. परशा आणि विकास या जोडीवर पूर्ण दारोमदार. अजून 4 चेंडू आहेत. हा चेंडू पांच केलेला आहे. या इथे क्षेत्ररक्षकाने फ्लाय या ठिकाणी पाहतोय आपण कॅचसाठी. क्षेत्ररक्षक काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. उमदा क्षेत्ररक्षण. नक्की ज्ञानेश्वर मुकादम हे 40चं क्षेत्ररक्षण आहे का असा विचार पडलेला आहे. ही क्वालिटी आहे न्यू 40+ क्रिकेटची. ही क्वालिटी आहे नक्कीच या चाचणी स्पर्धेची. 2 धावाने धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. अजून 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील. समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचेल का बंद्रा मारुती काल्हेर संघ. शॉर्ट पिच चेंडू पूल केलेला आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक
तैनात आणि एक सहज सोपा झेल. विकास पांडेला जावं लागेल खेळपट्टी सोडून. खरं तर धावा वाढवण्याचा भन्नाट प्रयत्न सुरू आहे, जीव तोडून प्रयत्न सुरू आहे, परंतु गोलंदाजी ही तशीच क्वालिटी गोलंदाजी होत आहे. अंतिम सामन्यामध्ये ताऊन सलाखून दोन्ही संघ आलेले आहेत, मोठमोठ्या संघांना पराभूत करून आलेले आहेत आणि दोन्ही संघ सहजासहजी सामना सोडणार नाही आहेत. अगदी 100% नाही तर 101% देण्याचा प्रयत्न करेल. आपल्यामध्ये काय अजून शिल्लक आहे टॅलेंट ते देण्याचा प्रयत्न करतील दोन्ही संघ. धावसंख्या आतापर्यंत 29, 2 चेंडू शिल्लक. या इनिंगचे 2 चेंडू, महत्त्वाचे 2 चेंडू, अगदी सोन्याचा भाव यावा या 2 चेंडूंना असे 2 चेंडू. चंदन मुकादम, नवीन बॅट्समन मुकेश. यावेळी मात्र ऑफस्टम्पच्या किंचितचा बाहेरचा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, जैसे ते परिस्थिती असेल नियमानुसार, परंतु हा महत्त्वाचा चेंडू वाया गेलेला आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या बाजूने जर विचार केला तर. परंतु काय चंदन मुकादमची गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलेलं आहे. यावेळी मात्र हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विकास मुकादम, ओ माय गॉड, काय थ्रो आहे त्यांचा आणि तिथून बाउंड्री लाईनवरून धावत आलेले आहेत ते. सिंगल आली शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या 30 वर पोहोचलेले. 4 षटकामध्ये 31 धावांची गरज आणि उर्वरित 4 षटकामध्ये आपल्यापर्यंत नक्कीच या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये अल्पावधीतच नव्हे तर बऱ्याच कालावधीमध्ये कबड्डी क्षेत्रामध्ये कॉमेंट्री क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठं नाव वाडा तालुक्यातील आपले सर्वांचेच परिचयाचे सूरज पाटील. नक्की धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. अगदी सुरेख आवाज क्रिकेटच्या दुनियेमध्ये. काही करा, स्पीडअप करा मॅच. महाराष्ट्र अवघा पाहतोय, संपूर्ण देशभर यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. मेगा फायनल मॅच. टार्गेट दिलं गेलं या मॅच मध्ये. बंद्या मारुती काल्हेर टीमनं बॅटिंग करताना धावसंख्या फळकावर झालेली आहे. 30 धावा, 31 धावांचं लक्ष. कालच्या सामन्याचा किस्सा आहे. या मैदानात एवढी धावसंख्या ही सुद्धा शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहत राहा. प्रत्येक बॉलवर संघर्ष होईल आणि मॅच अंतिम टप्प्यामध्ये संघर्षालाच असेल. चला फिल्डिंग लावून घ्या बंद्या मारुती काल्हेर टीम. श्री कालिका माता क्रीडा मंडळानं जी मेहनत घेतली त्या मेहनतीला सलाम असेल. न्यू 40 प्लसच्या प्रत्येक खेळाडूंनी मात्र या ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा टॉस बॉक्समध्ये कर्णधाराशी आम्ही हितगुज केलं त्यावेळेस त्यांनी अभिनंदन केलं की जे मैदान आहे, बॅरिगेट्स आहेत, पाटा पिच कॉन्क्रीटचं मैदान आहे, 38चं सर्कल, ऑल इज वेल. संपूर्ण चारी बाजूला खेळताना, फिल्डिंग करताना, बॅटिंग करताना, रनअप घेताना बॅटरला सुद्धा बॉलरला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं हे मैदान आहे आणि खूप स्तुतीसुमनं त्यांनी या ठिकाणी उधळलेली आहेत. यूट्यूब लाईव्हवर पाहणारे प्रेक्षक एक दर्जेदार आयोजनाची स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या कमेंट्स केलेल्या आहेत, त्यांचे मी आभार मानतोय कॉमेडी बॉक्सकडनं की आपण अशा मंडळांना ज्या पद्धतीने मोटिवेशन देतात तेव्हा अशा मोठ्या स्पर्धा या उभ्या राहत आहेत. कारण ही स्पर्धा आल्यानंतर इथे अख्ख्या ठाणे जिल्ह्यातील कबड्डीपटू महिला आणि पुरुष खेळणार आहेत. म्हणजे लगेचच पुढच्या महिन्यात पूर्ण अख्खा ठाणा जिल्हा खेळेगा कबड्डी. 400 संघ असतील, 100-200 नाही तर तब्बल 400 टीम्स या कालवार नगरीमध्ये येतील आणि कालवारचे हुतात्मा शांताराम कालवार, श्री समर्थ कालवार, विवेक स्मृती कालवार तिन्ही मंडळातील सगळे कार्यकर्ते, सगळे कबड्डी प्रेमी सदस्य एकत्र येऊन ठाणे जिल्ह्याची एक ऐतिहासिक निवड चाचणी कबड्डी स्पर्धा याच कालवार नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. मेगा फायनल मॅचकडे जाऊया. 31 धावांचं टार्गेट पूर्ण करतील का या मॅचमध्ये स्वयंभू पायगाव टीम? तर नक्कीच अजिंक्य मडवी यांच्याकडून ऑफर आहे स्वयंभू पायगाव संघाला. प्रत्येक षटकारास त्यांच्याकडून 555 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. प्रत्येक षटकारासाठी खेळ असतो, कुणाचाच मेळ बसत नसतो. जे काही ठरवत असतो वेळच ठरवतो, कारण वेळ अनिश्चिततेचा खेळाशी जोडलेला एक संकल्पना आहे आणि क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. अगदी या मॅचकडे बघितलं आपण ज्या पद्धतीनं राकेश पाटील यांनी मात्र धावसंख्या रोखली होती. 7 धावा देताना पहिलं षटक पॉवर प्ले टाकलं होतं. त्याच पावलावर पाऊल ठेवून ठोसा देतील का बंद्र्या मारुती काल्हेर गोलंदाज रविराज माळी सर नावे चर्चेत राहिली या स्पर्धेत आणि आज स्वतःला सिद्ध करायचं आहे रविराजांना. समोरचा बलाढ्य संघ आहे, फिटनेस मॅन खेळाडू त्या टीममध्ये आहेत. अगदी बघितलं आपण त्यांच्या फिटनेसला सलाम असेल, खास करून स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीम.
बंड्या मारुती काल्ले दोन्ही मोठी नावं. मॅचला सुरुवात, पंचांचा इशारा. पहिला बॉल रविराज माळी घेऊन येत आहेत पॉवर प्लेच्या ओव्हरमधील. स्ट्राईक एंडला हार्ड हिटर बॅटर दीपक. दीपक आणि राकेश ओपनिंग जोडी. 31 धावांचा संघर्ष समोर. 10 धावांचा रन रेट प्रति ओव्हरला. पहिल्या घेतील का की पुढच्या षटकांमध्ये 7-8 वर जातील. कुठलं तरी एक षटक चांगलं पडलं, कुठलं तरी शेवटचं षटक धावसंख्या 8 राहिली तर ही मॅच बॅलन्स राहील. जास्त वेळ घेऊ नका, सुरुवात करायची या ठिकाणी. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार रविराज माळी. स्ट्राईक एंडला दीपक आहेत. पहिलं षटक खूप निर्णायक राहील. पहिल्या ओव्हरला धावसंख्या थांबवली तर दुसऱ्या ओव्हरला दबाव येईल. पहिल्या ओव्हरला रन रेट 10च्या वर आला, दुसऱ्या ओव्हरला दबाव कमी राहील. म्हणून पहिली जबाबदारी, फर्स्ट इम्प्रेशनची जबाबदारी रविराज माळीवर आहे आणि पहिली जबाबदारी दीपक आणि राकेशवर ओपनिंग बॅटरवर आहे. पहिला बॉल, मेगा फायनलचा पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा येतोय. पुल केले बॉलला. स्वयंभू ब्रँड मिड विकेट वाईड डीप वरना शानदार षटकार. तर अजिंक्य मडवी यांच्याकडून प्रत्येक षटकारास 555 रुपयांचं पारितोषिक आहे आणि मानकरी ठरलेलं आहे दीपक मडवी, हार्ट ऑफ सिटी. क्या बात आहे. कालवार मध्ये बक्षिसांची खैरात कमी नाहीच आहे. प्रति षटकाला 500 रुपये लागलेले आहेत आणि गवळी सरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलेला आहे. व्हॉट अ बॅटिंग यार, क्लास षटकार. पहिल्याच बॉलवर तो सुद्धा. दुसऱ्या बॉलवर गगनचुंबी षटकार. ठोसा दिलाय. सुरुवातीला पहिले 2 ब्लास्ट. क्या बात है. इलाका तुम्हारा धमाका हमारा. 2 षटकार लगातार बॅक टू बॅक. 12 धावा रविराज माळी सारख्या नावाजलेल्या अनुभवी गोलंदाजावर मात्र हल्ला बोल. 2 ठोसे दिलेले आहेत. धावसंख्या 12. अटॅक इज द बेस्ट वेपन. संघर्षामध्ये आक्रमकता असणं गरजेचं आहे. ती आक्रमकता सुरुवातीला दीपक दाखवत आहेत. रविराज माळी विकेट काढून शांत करतील का, काय घडेल. वाट कव्हर ड्राईव्ह. चेंडू आता सीमा रेषा पार. प्रेक्षकांना विनंती आहे, रॅलिंगवर हात ठेवून उभे राहू नका. पब्लिकांची गर्दी बघा किती या ठिकाणी भरपूर आहे. बॅरिगेटवर हात ठेवू नका कृपया. बॅरिगेटवर कोणी हात ठेवू नका, कारण दुसऱ्याच्या वस्तूवर हात लावूच नका आपण कधी. प्रशांतजी म्हात्रे या ठिकाणी सामन्याचा जवळून आनंद घेत आहेत. क्रिकेट वर कबड्डीपटूंचं तेवढंच कालवारकरांचं प्रेम आहे. अगदी या ठिकाणी नॅशनल कबड्डी प्लेयर, स्टेट लेवल कबड्डी चॅम्पियन आलेले आहेत. रमाकांतजी म्हात्रे प्लीज वेलकम, ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत चेंडू व्यवस्थित जबाबदारी पार पाडलेली. बॉडी बिल्डर, कालवार मधले खतरनाक बॉडी बिल्डर, अगदी मिस्टर ऑलिम्पिया पर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यांच्या मेहनतीला सलाम आहे. स्लॉक स्वीप शॉट या ठिकाणी बीट केले. रमाकांत मालने दाखवून दिले, हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या, हम भी कच्चे नहीं है, हम भी फाइट देंगे. आणि या ठिकाणी लेग बायचा इशारा येतोय. 2 षटकार 1 चौकार. मोठी धावसंख्या झाली 17. सामना जिंकणं बंड्या मारुती काल्ले टीमला कठीण आहे. अशक्य म्हणता येणार नाही, परंतु कठीण आहे. आणि ही मॅच सोपी आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव या टीमला. राकेश पाटील एक मोठं नाव क्रिकेटमध्ये. कित्येक चांगले स्टार खेळाडू राकेश पाटील घडवलेले आहेत. फुलरलेनचा बॉल या ठिकाणी पाहताय आपण. फुलरलेनचा चेंडू मात्र अगदी क्वालिटी बाद दर्जा दाखवला. मी म्हणा होतो की रविराज माळीमध्ये एक क्षमता आहे. पूर्ण ही स्पर्धा गाजवलेला हा गोलंदाज आहे आणि आज मात्र दीपकने त्याला 4 चांद दाखवलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार ठोकताना. मंडप डेकोरेटर्स यांचं खूप चांगली मेहनत. ही संपूर्ण स्पर्धा त्यांनी रंगवली. परेश काबूकर आपण स्टेजकडे यायचंय. व्हॉट अ शॉट. राकेश पाटीलच्या बॅटमधनं मिड विकेट लावतोय. शानदार चौकार. दे धक्का बॅटिंग. ठोसा. स्कोर जाऊन पोहोचतोय 21 वर. दीपक ही ठोकतायत, राकेश पाटील ठोकतायत. चौकार षटकार षटकार चौकार. रन रेट 21 वर. अर्धी मॅच खाल्लेली आहे 2 बॅटरनं 6 बॉल मध्येच.
परेश काबूकर, मंडप डेकोरेटर्स, अर्जंटली आपण या स्टेजकडे लाईट्स ऑन अगदी करा त्वरित. फास्ट 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 बंद मारते काल टीम. विजयाकरता धावांची आता मात्र गरज राहील 10 धावा, 18 बॉल. सुपर मॅच, व्हॉट अ बॅटिंग यार. पहिल्या 3 बॉलला 2 षटकार 1 चौकार दीपकनं ठोकले. राकेश पाटीलने 1 चौकार ठोकलाय. म्हणजेच पहिल्याच ओव्हरला 2 मोठे फटके आले, 2 चौकार 2 षटकार. मॅचची सूत्रच हातामध्ये घेतली दोन्ही बॅटरनं. दीपक मडवीच्या बॅट मधनं वाट पांडेजी, काय फिल्डिंग आहे, लाजवाब. वाट फिल्डिंग. बंद्यामारती काल्लेरची दमखम बघा, विकेट काढून दाखवलेली आहे. परंतु अफलातून बॅटिंग करून परतलेली आहे दीपक मडवी. टाळ्या झाल्या पाहिजेत बॅटर करिता. शानदार बॅटिंग, अमेझिंग परफॉर्मन्स. 2 षटकार, लाजवाब आणि 1 चौकार. मॅच खेचून घेतली दीपकनं. राकेश पाटील अजून क्रीजवर. 10 धावा हव्या आहेत विजयाकरिता 17 बॉलमध्ये. धावसंख्या 21 फलकावर झालेली आहे, झळकलेली आहे. कुठेतरी 10 धावा या जलद गतीनं बंदेमारुती काले टीमनं खर्च केल्या. त्यामुळे ही मॅच आता त्यांना काढणं कठीण आहे. निर्धाव चेंडू, लगातार निर्धाव डॉट बॉल, याशिवाय पर्याय नाहीये. पुढचे 8 बॉल निर्धाव टाकले, मॅच ऑन होईल. एक वेळ अशी असते क्रिकेटमध्ये, 5 बॉल बाकी राहत आहेत. लाईट बंद करायची आहे. इट्स ओके. मुके गोलंदाज तयार. षटकातील येतोय दुसरा बॉल. जुतू गवळी आलेले आहेत. ऑन साइडला मात्र या ठिकाणी बॉल येतोय. धावसंख्या फलकावर 1 लागलेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? बॉल थ्रो केला गेलाय. सिंगल धाव कव्हर झालेली आहे. विजय मुकादम यांनी पारितोषिक लावलंय. स्वयंभू पायगाव टीमनं फायनल घेतली. 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. बघूया गोलंदाज तयार. या षटकातील येतोय तिसरा बॉल. काय घडतंय? राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट मारले राकेश पाटीलच्या बॅटमधनं. टाइम, टेम्परामेंट बेमिसाल. गगनचुंबी षटकार. संध्याकाळ, बॅड लाईट, नो प्रॉब्लेम. मनगडाची ताकद, टोचा टोचा षटकार. लाजवाब. जसं कबड्डीमध्ये लिगामेंट प्रॉब्लेम आहे, त्यांनी निकॅप लावलाय की नाही लावलाय, नो प्रॉब्लेम. कालवारकरांच्या अंगात कबड्डी भिनली का फायनलच. त्या पद्धतीनं मात्र या ठिकाणी बॅटिंग करतायत राकेश पाटील. पासपूसला चान्स दिलेला नाही त्यांनी. 3 बॉल बाकी. क्लास अलॉंग द कार्पेट फील्डिंग खूप चांगल्या पद्धतीने केलेली. 1 धाव कव्हर केलेली आहे. षटकानंतर 1 सिंगल धाव येते. मॅचवर मात्र वर्चस्व गाजवलंय. स्वयंभू पायगावच्या हातात मॅच गेलेली आहे. विजयाकरिता फक्त 2 धावांची गरज आहे. 4 ओव्हरची मॅच 2 ओव्हरला फिनिश करतायत. 1 साइड मॅच खेचली. खेळ खलास. व्हॉट अ बॅटिंग मिस्टर जुतू गवळीच्या बॅट बंद. बाहुबली षटकार. फायनल विनिंग टीम प्रथम पारितोषिक विजेता स्वयंभू स्पोर्ट पायगाव. दुसऱ्यांदा चाचणीचा विजयी संघ. गेल्या वर्षी फायनल, या वर्षी फायनल. लगातार 2 वर्ष हुकूमत गाजवणारा संघ. फोर्टी प्लसचे खेळाडू आपण समोर आले पाहिजे. युट्यूब लाईव्ह आपण या ठिकाणी कव्हरेज करतोय. खेळाडू कक्षातले ज्या खुर्च्या आहेत
त्या स्टेजच्या समोर या ठिकाणी आणायचे आहेत.